श्री स्वामी समर्थ. कधी विचार केलाय का आपल्या शरीरात अशी शक्ती दडलेली आहे जी ना दिसते ना स्पर्श करता येते पण आयुष्य घडवते किंवा बिघडवते. आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातली 7 ऊर्जा केंद्र, सप्तचक्र आणि त्यांचे जागवणारे बीज मंत्र. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत चक्र म्हणजे काय. तर प्राचीन योगशास्त्र सांगतं की आपल्या शरीरात फक्त मांस, हाड आणि रक्त नाही तर ऊर्जा वाहते ती 7 केंद्रात फिरते. ही केंद्र म्हणजे चक्र आणि त्याची एक एक भूमिका जी आपल्या आयुष्यात आहे. प्रत्येक चक्र शक्तीचं एक विशेष रूप आहे आणि त्या शक्तीला जागवण्यासाठी आपण बीज मंत्र वापरत असतो. बीज मंत्र म्हणजे सूक्ष्म ध्वनी, एक चेतना, कंपन. त्याच्यामध्ये 7 चक्रांचा क्रम जर बघायचा झाला तर त्याचे बीज मंत्र मुख्यतः मूलाधार चक्र, त्याचं बीज मंत्र आहे लम. त्याचं ठिकाण आहे पाठीच्या शेवटी. गुणधर्म आहे सुरक्षितता आणि स्थिरता. त्याचा बीज मंत्र लम, ज्याला आयुष्यात मूळ आधार हवा त्याने लम याचा जप करावा. कितीही वेळा करा, 5 मिनिटं वेळ लावा नाही तर 108 वेळा करा. दुसरा आहे स्वाधिष्ठान चक्र वम. ह्याचं ठिकाण नाभीच्या खाली. गुणधर्म काय तर सर्जनशीलता, भावना किंवा संबंध चांगले करण्यासाठी हा वम बीज मंत्र वापरला जातो. मनाचा प्रवाह मोकळा हवा असेल तर वम मनातल्या मनात जपावा. कंटिन्यू केला तरी चालेल. तिसरा आहे मणिपूर चक्र रम. त्याचं ठिकाण आहे नाभीचा भाग म्हणजे आपली बेंबी. कशासाठी वापरतात तर इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि अग्नी याचे गुणधर्म आहेत. रम बीज मंत्र म्हणजे तुमच्या आतली आग, काही करायची शक्ती ही वाढवण्यासाठी, म्हणजेच तुमची इच्छाशक्ती. अनाहत चक्र याचा बीज मंत्र यम. छातीचा मध्यभाग याचं ठिकाण आहे आणि गुणधर्म आहे प्रेम, करुणा किंवा नातेसंबंध. यम बीज मंत्र म्हणजे उघडं हृदय, ज्या द्वेषाला जागा नाही. जर तुमच्या नातेसंबंधात कुठे बिघाड असेल तर तुम्ही या बीज मंत्राचा नक्की उपयोग करू शकता. पुढचं आहे विशुद्धी चक्र हम. घशाचा भाग. याचं गुणधर्म आहे संवाद, सत्य, अभिव्यक्ती. बीज मंत्र हम तुमच्या वाणीला गोडवा आणि शक्ती देतो. त्यामुळे प्रत्येक बीज मंत्र जरी तुम्ही बोलला तरी खूप छान. पुढचं आहे आज्ञाचक्र ओम. याचं ठिकाण आहे भुवयांमधील जागा. गुणधर्म काय अंतर्ज्ञान किंवा स्पष्ट दृष्टी या बीजमंत्रामुळे आपल्याला मिळते. ओम म्हणजे सगळ्या विश्वाचा आवाज, आत्मज्ञानाची सुरुवात. त्यामुळे ओम तर खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यात सुद्धा ओम किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे. सहस्त्र चक्र हे फक्त मौनाचं आहे. डोळ्यांच्या टोकावर याचं ठिकाण आहे आणि गुणधर्म काय तर ब्रह्मज्ञान, समाधी, अध्यात्म. बीज मंत्र शब्द नसले तरी फक्त मौन शांत ध्यान, म्हणजे जसं आपण एकदम शांत आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. बीज मंत्र जपाला कमीत कमी 1 मिनिट द्या. बीज मंत्र हे फक्त शब्द नाहीत, ते ध्वनी आहेत, तरंग आहेत. योग्य उच्चार आणि श्रद्धेने केलेला जप आहे. तुमचं चक्र हे जागृत करत असतात. शरीर आणि मन यांच्यातील अडथळे दूर होत असतात. ऊर्जा प्रवाह मोकळा होत असतो आणि तुमचे आयुष्य हळूहळू बदलू लागते. ह्याचा मी सुद्धा उपयोग केला आणि तुम्ही सुद्धा करा. तुम्हाला त्याच्या आयुष्यात किती फरक होतो ते जाणवेल. आणि 7च्या 7 जरी तुम्ही केले तरी चालणार आहे. पण शक्यतो आपला कुठला ॲक्टिव्ह करायचा आहे बीज मंत्र तो बघा आणि मग करा. कधी कराल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी 5 मिनिटं शांत बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. एक चक्रावर लक्ष केंद्रित करा. त्याचा बीज मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा. 1 दिवस 1 चक्र, असे 7 दिवस सप्तचक्र साधना करा. शक्यतो तुम्हाला यातलं ज्याची गरज आहे त्याच्यावर जास्त फोकस करा, म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच कळेल. बाकी सगळे चक्र ॲक्टिव्ह करा पण पहिले ज्याची गरज आहे तो करा.
आपल्यातली ऊर्जा ही आपल्या कर्माप्रमाणे वागते. चक्र जर समतोल असतील तर आयुष्य फुलतं आणि त्या फुलणाऱ्या शक्तीचं नाव आहे बीजमंत्र. शब्द नाही, शक्ती आहे बीजमंत्र. तर तुम्ही नक्की हे करून बघा. आपण देवांचे सुद्धा बीजमंत्र करतो, पण देवांचे बीजमंत्र कराच, पण हे स्वतःसाठी स्वतःला पहिले ॲक्टिव्ह करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट खूप छान येईल. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.